नमस्कार, मी इंजिनियर रमाकांत शिंदे। आज आपण इंडोमेक एक्सपोमध्ये आलेला आहात आणि आपण मागील 7 वर्षापासून सोलर इंडस्ट्रीमध्ये काम करत आहोत आणि विविध क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर आपण जो इथे बघत आहे स्ट्रक्चर बघत आहे, पॅनल बघत आहे आणि आपल्याकडे ऑल ब्रँड्स मीन्स सर्व ब्रँड्स उपलब्ध आहेत। तुम्हाला टाटा पाहिजे, अदानी पाहिजे म्हणजे सोलर पॅनल्समध्ये किंवा वारी पाहिजे, ऑल ब्रँड्स ॲट वन रूफ हे आपल्या कंपनीमध्ये। आणि कंपनीची एक खासियत म्हणजे टॅगलाईनच ही आहे, विश्वास व गुणवत्तेचे दुसरे नाव म्हणजे आरबी मार्केट। आपण लोकांकडनं विश्वास हा जतन केलेला आहे आणि गुणवत्ता देऊन लोकांची मनं जिंकून आपण आज 500पेक्षा जास्त घरांवरती आपण सोलर लागलेला आहे। हा जो सोलर आहे रस्ट प्रूफ आहे आणि याच्यामध्ये जो 180 RPM पर्यंत हा स्ट्रक्चर तुम्हाला सस्टेन करेल आणि इथे कुठेही जंग लागणार नाही, कारण की सगळं नट बोल्ट्स आहे आणि पूर्ण जो याच्यामध्ये जो नट्स आणि जे सगळं काही यूज केलेलं आहे SS304 यूज केलेला आहे। जसं एले असेल किंवा बाकी गोष्टी असतील ह्या एकदम स्टँडर्ड आहेत। आज म्हणजे जागरूक करणं ही समाजाला एक गरज आहे, कारण सोलरमध्ये सुद्धा डुप्लिकेटेशन यायला लागलेलं आहे। जर तुम्हाला सोलर पॅनलचं डुप्लिकेटेशन ओळखायचं असेल किंवा काही ओळखायचं असेल, इथेच आपल्याकडे तुम्ही बघू शकता 4 पॅनल लागलेले आहेत, पण वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीची आहेत। ही जी आहे हे P टाईप टेक्नॉलॉजी आहे, हे अडाणीचं पॅनल आहे, हा P टाईप आहे आणि सेम पॅनल हाच अदाणीचा हा तुम्हाला N टाईपमध्ये आहे। म्हणून लोकांना समजत पण नाही आणि जेव्हापर्यंत तुमच्याकडे जर सबसिडीमध्ये सोलर जर लागत असेल तर ज्याही वेंडरकडनं तुम्ही सोलर लावता त्याच्याकडनं DCR सर्टिफिकेट मागून घ्या। कारण काय होईल, DCR सर्टिफिकेट म्हणजे तो तुमचा ओरिजिनल पॅनल आहे आणि याची खात्री ऑनलाईन पण करा, कारण DCR सर्टिफिकेट PDF एडिट करून सुद्धा तुम्हाला दिला जाऊ शकतो। म्हणून तुम्ही तुमचं जो सर्टिफिकेट असेल किंवा सगळ्या गोष्टी असतील त्या व्यवस्थित करून घ्या आणि ऑथॉराइज्ड लोकांकडनं सोलर लावा। आज कित्येक तरी फ्रॉड या सोलर सिस्टममध्ये होत आहेत। आधी गोष्ट घरी बघितली पाहिजे की सोलर लावताना आजूबाजूला कोणत्याही जागी त्याच्या पॅनलवरती शॅडो यायला नको, कारण की तुमची जर अर्ध्या पॅनलवरती जर शॅडो आली तर इथनं पॅनलचा जो जनरेशन आहे तो आणि लाईफ ही कमी होईल पॅनलची। आणि महिन्यातून जेव्हा सोलर पॅनल लागल्यानंतर तुमचं ते स्वच्छ महिन्यातून एकदा तरी स्वच्छ व्हायला पाहिजे, कारण की वॉरंटीमध्ये सुद्धा खूप काही अडचणी येतात। जर बर्ड्सनी त्याच्यावरती विष्ठा केली असेल तर ती जर साफ केल्या गेली नाही तर त्याच्यावरती ब्लॅक होल्ससुद्धा पडू शकतात। म्हणून खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत सोलर, आणि सोलर लावणे ही मोठी गोष्ट नाही आहे। सोलरचं जतन करणे किंवा सोलरचं आपले जनरेशन प्रॉपर ठेवणे ही महत्त्वाची गोष्ट आहे, कारण आपल्याकडे जे सोलर वॉशिंगचे सिस्टमसुद्धा आहेत। तर तुम्ही बघू शकता की याने आपण सोलर क्लीनर म्हणता येईल किंवा स्प्रिंकलर म्हणता येईल। आणि तुम्ही सोलर लावल्यानंतर आता काय होतं की स्प्रिंकलर लावल्यानंतर तुमचा सोलर चांगला आहे बा किंवा ॲटोमॅटिक क्लिनिंग होतं,